हॅलो ब्युटिफुल पीपल, गुड मॉर्निंग. सो आज आम्ही चाललोय बीच वरती दिव्यागरला. सो आम्ही तिघं चाललोय. आता आलोय आम्ही पेट्रोल भरण्यासाठी. पेट्रोल भरून झाल्यावरती आम्ही लगेचच निघालो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही हेच डिस्कस करत होतो की किती वेळ लागणार आहे. इकडनं मे बी ते पुण्यामधनं 164 मिनिमम किलोमीटर आहे. सो तिथे जाऊसपर्यंत आम्हाला 5 ते 6 तास आरामात लागणार होते, बिकॉज मध्ये ट्रॅफिक वगैरे पण लागतं. सो आम्ही तेच डिस्कस करत गाईज आम्ही दिव्यागरला चाललोय. जसं की मी ऑलरेडी दाखवलं, 3 लोक आहेत. एक छोटीशी ट्रिप काढली आहे. से हाय तू नको करू. सो आता आम्ही पुण्यातून निघालोय, पिरंगुट मध्ये पोहोचलोय आणि आता थोड्या वेळात एक 45 मिनिट्स मध्ये तामणी घाटमध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर दिव्यागरला पोहोचू. दिव्यागरला चाललोय. दिव्यागरला जायला पुण्यातून मिनिमम 160 किलोमीटर आहे. सो एक 5 आवर्स तरी लागतील जायला. सो चला मग स्टे ट्यून. तुझ्यामुळे अर्धा तास लेट झाले ऑलरेडी. मग चिडचिड कोण करत बसलेला तिथं? 5 वाजता उठवले मी 5:30 ला उठले आणि तू? हा पण 5 ला उठलाय. रिक्षा 7:45 झालेत गाईज. आम्हाला लागली भूक. सो काहीतरी खातो. नाश्ता करून जाणार आहे. इथं थांबलोय. गोटवडा झोप नाही झाली काल आमची, माझी स्पेशली. हा बघा हिरो गाडी पार्क. हिरो नेसता चिडचिड चालू आहे. ठोकशी नाही बाबा. काहीच खूप मस्त सण आलेला आहे सोबत. आई कुठे गेला बाई? हा दिसत नाही मला. तुम्हाला दिसन नंतर. सी हा तोच येतो. सो आम्ही काहीतरी खातो आता, नाश्ता करतो आणि जातो. जोशी वडेवाले पावसाना डोसा. मसाला डोसा आणि कॉफी खा. ब्लॅक कॉफी का घेतली? झोप उडवण्यासाठी मला कॉफी दिली. त्यामुळे झोप नाही झाली. आता आम्ही नाश्ता करतो आणि नाश्ता करून मग निघतो. घेऊ ना इकडनं पाणी. काय झालं? नाश्ता करून झालेला आहे. आता आम्ही नॉनस्टॉप निघणार आहे. आता थांबायचं नाही बाप, डायरेक्ट जायचं. थांबायचे ना. हा थांबायचंय. नेचर कॉल साठी थांबायचंय. काहीच आता आम्ही तामणी घाटामध्ये एंटर केलेलं आहे. सी एवढीच पाऊस पडलाय आणि किती छान वातावरण झालंय. तामणी घाट मध्ये एंटर केलेलं आहे आता आम्ही. वाव सगळे ते स्पीड ब्रेकर. मानगावच्या पुढे आलेलो आहे आता आम्ही आणि सगळी नारळाची झाडं दिसत आहेत आम्हाला. अजून 1 तास आहे बीच वर जायला. हा कोकण झोन मध्ये एंट्री केली आम्ही आता. इट्स कोकण झोन. इकडून नारळाची झाड आहे ना.
ड्रायव्हर साईडला हे ड्रायव्हरच्या साईडला नारळाची झाड आहे. उडून तुम्हाला बोल ना. गाईज आम्हाला लागली भूक आता, तर आम्ही इथं फॅमिली रेस्टॉरंट मध्ये खायला आलो. इथून खाऊन मग आता बीचवर जाणार आहे. अजून अर्धा तास राहील. कुठं बसायचं? बस ना. एवढं ट्रॅव्हल करून आम्ही इथं आलोय आता म्हसाळ्याच्या पुढं. सो आम्ही आता मिक्स व्हेज आणि थोडंसं काहीतरी खातो, कारण की रात्रीचं डिनर तिकडं जिथं आम्ही स्टेला आहे तिथंच करणार आहे. आता थोडंसं खाऊन आम्ही निघणार आहे आता. यार बाप यार, बघा कसं बोलतो. मी काय बोललोय? मी काहीच बोललो न बोलता बोलतो तू. मग सी द लोकेशन. इथं आमचा टेबल आहे. पाऊस आलाय. काय पाऊस एवढं ड्रायव्हिंग करून कसं वाटतंय? फ्लॉप मॅटर. काय नाही फ्लॉप. पाऊस आला तरी पण मी बीचवर जाणार आहे. पाऊस आला तरी मी भिजत जाईन, बीचवर पण जाईन. 5 तास ड्रायव्हिंग करून काय वाटलं तुला? मोहना सारखे असो हे करेल. येऊ दे जेवण, सर पटकन खाऊन जाऊया. काय नाही वाटलं. मी थांबत आलो ना, म्हणून काय वाटलं नाही. उतर होता जास्त. आता इथून पुढे आमच्या प्रत्येक ट्रिपचा तू फिक्स ड्रायव्हर. मीच फिक्स. तूच फिक्स अरे ड्रायव्हर. माझीच गाडी आहे. आता का कट केलं? कटच नाही गेलं, चालूच आहे. ड्रायव्हरला झोप आली आहे. सो आता ड्रायव्हिंग मी करणार आहे जेवण झाल्यावरती. तू मागच्या सीटावरती जाऊन बसायचं. डायरेक्ट बीचवर आलो. डायरेक्ट बीचवर, डायरेक्ट ड्रिफ्ट. धूम. जेवण आलं नाही अजून आमचं. कसं आहे सांग खायला? गार्लिक नान आणि भाजी खाल्ली तरी सुद्धा ह्याने दाल खिचडी मागवली. कशी दाल खिचडी? मस्त आहे. हाय गाईज, सो आम्ही इथं आलो होतो जेवायला. हॉरिझॉन रेस्टॉरंट हे दिसतं तुम्हाला मागं. खूप छान जेवण आहे. स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. सो तुम्हाला जर जाता जाता खूप भूक लागली असेल तर इथंच जेवायला या. उद्या सुद्धा जाताना मी इथंच जेवायला येणार आहे. उद्या जातानाच व्हिडिओ तुम्हाला दिसेल. आणि आता पाऊस यायला लागला हळूहळू. सो आम्ही लवकरात लवकर जातोय. चालव गाडी तर. जा गाडी चालव. पाऊस आलेला आहे. सी दिसतो का तुम्हाला पाऊस? आता पटकन चल वाच अर्धा तास. सी हे हॉटेल आहे. जाताना मी दाखवते परत तसं. थोडस बीच नाही तो बोली. बीच दिसायला लागलाय. खोटं बोलतं का रे मला? बीच आहे नीट बघ. मला बोलतोय हा बीच आहे एवढीच डबक. आता पुढे येईन थांबा मी दाखवते. पाणी आलंय समुद्राचं. सी हा तिकडे दिसते का थोडस पाणी? बघा समुद्रातच आलंय ते. मला बोलतोय तो बीच आहे. त्याला काहीतरी बोलतात. काय बोलतात? गाईज आम्ही पोहोचलेलो आहे दिव्यागर मध्ये. 19 मिनिटांमध्ये आम्ही आमच्या रेस्टॉरंट नाही काय रे काय बुक केलंय. हा गेस्ट हाऊस जे बुक केलंय तिथे जाणार आहे. तिथं पोहोचू 19 मिनिट आहेत फक्त. आणि आता आम्ही जे खाडीचं पाणी आहे ना जिथं तिथं आहे आता आम्ही. पण इथं पाणी नाही दिसत आहे कारण की अजून एवढा पावसाळा स्टार्ट नाही झालाय. पण सी आम्ही पोहोचलोय आता. लवकरच समुद्र बघायला भेटेल. गाईज सी द लोकेशन. आणि आता जस्ट 9 मिनिट बाकी आहेत. आम्ही दिव्यागरला पोहोचलेलो आहे. 50 रुपयाला गाडीत नाही तर बीचवर भेटतो ना 50 ला.
लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा 50 ला होता, आता माहित नाही कितीला असेल. हा गाईज, इथं जेव्हा तुम्ही एंट्री कराल, अरे यार ते पावतीचं हेच नाही घेतलं, तर तिथं तुम्हाला आहे ना एक पावती फाडावी लागेल 30 रुपीजची. सी अशी पावती भेटेल, त्यांची ग्रामपंचायतची पावती काहीतरी 30 रुपये द्यायचे आणि मगच आपल्याला दिव्यगड मध्ये एंट्री भेटते. घेतलं ना. सी वाव, काहीच आम्ही दिव्यगड मध्ये एंटर केलेलं आहे. वापस आम्ही ह्या साईडला घेऊन नको गाडी. काहीच आम्ही परफेक्ट लोकेशन वरती आलेलो आहे. सी आम्ही फक्त आमचं जे रेस्टो आहे ते शोधतोय कुठे. 1-2 मिनिटात पोहोचू आता मे बी. कुठे रे, किती मिनिटं आहे अजून? 2 मिनिटं. ही मला वाटतं ही इकडेच आहे. स्ट्रेट तिला आपलं आमचं जे रूम आहे तो भेटलेला आहे. सी व्ह्यू रिसॉर्ट. CEA मीन्स सी मीन्स समुद्र. सी व्ह्यू. हे आम्ही झालेलो आहे आता एंटर. या साईडलाच लाव. 2 गाड्या आधी लागलेल्या. जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं. गाईज आम्ही आलेलो आहे रेस्टॉरंट मध्ये. सी व्ह्यू. ओके. सो आहे जसं की तुम्ही पाहिलं, आम्हाला 2 रूम ऑफर केले होते. हा लेफ्ट साईडवाला एक आणि हा राईट साईडवाला एक. सो मी लेफ्ट साईडवाला चूज केला होता. सो लेफ्ट साईडवाला रूम त्यांनी आम्हाला दाखवला, त्याचा ओव्हरव्ह्यू दिला आणि छान होता रूम. सो मग आम्ही हाच बुक केला होता. त्याच्यानंतर पूर्ण सामान गाडीतून काढून आणून आम्ही ठेवलं, व्ह्यू बघितला आणि रेडी झालो लगेचच बीचवरती जाण्यासाठी. हा गॅलरीतला व्ह्यू पहा गाईज, किती सुंदर दिसतोय. समोर सगळे नारळाचे झाडं आहेत आणि खूप म्हणजे असं रिफ्रेशिंग वाटत होतं. पण तिकडचं जे हवामान आहे ते खूप दमट होतं, सो खूप गरम होत होतं. गाईज आम्ही सगळे रेडी झालेलो आहे आता आणि हा आमचा रूम आहे बुक केलेला. ह्याचा टूर दाखवेल मी. आणि आता आम्ही चाललोय बीचवरती. कोण आहे चलो बीचवरती भेटूया आता. चला आता आम्ही, हा रूम आहे आमच्या इकडे, तर त्यांनी लाईट घालवली. हां 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 चलो. तो बिराडला चांगले दिसते मी. हे आउटर आहे, इथे रात्री आम्ही जेवणार आहे इथं. आता आम्ही बीचवर चाललोय. इकडे आमची गाडी लावलेली आहे. इकडे टर्न आणि उलटा दाखव. कुठं फ्लिप करू ना आपण. उलट कसं गाईज आम्ही बीचवर आलोय आणि ही खालची रेत एवढी तापलेली आहे ना, पाय पण नाही ठेवू शकत. ती चप्पल हे होऊन जाणार आहे बघ. हा कुठली सांग काय मग आता? तुला दुसरी चप्पल आहे का? आहे. ये इकडं. मला एकटीला सोडून हे दोघं बघा कसे कसे गेलेत बघा एकटेच. हे बघा
डिहायड्रेशन झालंय पार. त्यासाठी आम्ही पाणी नारळ पाणी. गरम डिहायड्रेशन हे कोणतं डिहायड्रेशन आहे? गरम डिहायड्रेशन, थंड थंड डिहायड्रेशन. डिहायड्रेशन मी गोळा घेतलाय मस्त थंड थंड आणि हे पाणी आणि हे थंड पाणी. जाऊन आता थोडंसं खातो पितो मग राईड करूयात. चालू गरम आहे पाती. त्याला बोलते लाट येईन लाट येईन. इथपर्यंत पाणी आलंय. इथपर्यंत तिकडं मी लांब जाऊन ठेवलं तर आणून ठेवतोय. बोलतोय की ह्या गाड्या त्याच्याहून जातात. ह्या गाड्यावाले की आंधळे आहेत का? त्यांना दिसणार नाही. जर ते भिजलं तर तू आणि मी. दिसलं तर पाहिजे ना ते. एवढा मोबाईल बसणार उभा मग हे खण मग बघ हे असं कर असं एवढं. मला पाण्यात जायचंय आणि ह्याचे बघा काय नखरे चालले तिथं. हाड बनवत बसलाय. बाप यार बाप का करतोय तू यार? मी चुकीच आहे अजून. चल ना. ते बघ माझी फेवरेट राईड आली ती डिस्को वाली. मी बसणार. चल काही एवढा प्रयत्न करून सुद्धा झालेला नाहीये मिशन सक्सेसफुल. सो आम्ही मिशन अबॉर्ट केलेलं आहे. अबॉर्ट मिशन अबॉर्ट. टाइम वेस्ट केला. मोबाईल काय घेऊन आली? सनसेट तुम्हाला बघायला भेटणार नाहीये बिकॉज सनसेट बघण्यामध्ये आम्ही एवढं मग्न होतो की मी व्हिडिओ घ्यायचाच विसरले. तो सनसेट झालाय आणि
सगळे सी हा हिरो बघा, सगळं समुद्र एवढा भरलेला आहे. जेव्हा आम्ही आलो आफ्टरनूनला, तर तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल तेव्हा कोणच नव्हतं. सी एवढं सारे, आणि ते राईड झालेली ऑलरेडी. सो सनसेट झालेला आम्ही बघितलं, खूप सारे फोटोज व्हिडिओ पण क्लिक केले, आणि वेदर बघा किती सुंदर झाले. मी जास्त व्हिडिओ नाही घेऊ शकले बिकॉज मी ओनली अँड ओनली एन्जॉय करण्यामध्ये मग्न होते. कोण आहे हा माझ्या व्हिडिओमध्ये, काय येतोय सारखा सारखा? हा, हँडसम बॉयनी मला खूप टॉर्चर केलेलं आहे आज, आणि हँडसम बॉयनी खूप राग काढलेला आहे माझ्यावरती. हँडसम बॉय ठीक आहे. सो आता रिसॉर्टवरती जाणार आहे आम्ही, जेवणार आणि बघू. इव्हिनिंग संध्याकाळी येईल मी परत एकदा समुद्र बघायला, आणि त्याच्यानंतर आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. ठीक आहे. सो गाईज, बीचमध्ये मनसोक्त भिजून आल्यावरती रूमवरती येऊन आम्ही आंघोळ वगैरे केली, आणि लगेचच भूक लागली होती म्हणून आम्ही डिनर लावायला सांगितलं होतं त्यांना. मी तर व्हेजिटेरियन आहे, सो व्हेजमध्ये वरण भात, चपाती, मिक्स व्हेज 2 भाज्या होत्या, आणि मटकीची भाजी 1 होती, आणि पापड लोणचं वगैरे होतं. सो तेही खूप टेस्टी होतं. नॉनव्हेजमध्ये पापलेट मासा होता, आणि प्रॉन्स फ्राय होते. सो व्हेज नॉनव्हेज दोन्ही चांगलं होतं. सो आम्ही थोडंसं ते खाल्लं, त्या गार्डनमध्ये थोडंसं टाईमपास केला, आणि नाईटला मला जायचं होतं समुद्राचा व्ह्यू पाहण्यासाठी. सो मग मी ह्याच्या मागे लागले होते की चल चल बोलून. मोठ्या पोरांचे असा पडला पाहिजे ना डायरेक्ट, आपटलाच पाहिजे, टुईवर आपटला पाहिजे. वाव, तर खूप छान फुलं आहेत. इकडे पण आहे बघू व्हाईट कलरची, हे सकाळी बघू आपण. हाय गाईज, आताच आमचं जेवण झालंय, आणि आम्ही नाईटला समुद्र पाहायला चाललोय. एकदम इथं खूप अंधार आहे, तुम्हाला दिसणार तर नाही, पण तरी पण मी दाखवते. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग.